आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिवहून। आज आपण आलेलो आहोत जिथं स्ट्रॉंग रूम आहे। दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे। त्यानंतर EVM पूर्णपणे स्ट्रॉंग रूममध्ये बंद करण्यात आलेले, सील करण्यात आलेले आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। परंतु इथं सर्वात मोठा मुद्दा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की जिथं मशीन ठेवण्यात आलेले आहेत EVM त्या ठिकाणी कॅमेरा नसल्याचं उमेदवार सांगत आहेत की नेमकं EVM जिथं ठेवलेले आहेत तिथं कॅमेरा नाही आहे। आजूबाजूला जिथं सील केलेले आहेत दरवाजे त्या ठिकाणी फक्त कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। पूर्ण 7 कॅमेरे चालू आहेत। त्या 7 कॅमेऱ्याचं परीक्षण आम्ही तुम्हाला दाखवतोय बाहेरून, जो की LED वरती ते 7 कॅमेरे कशा पद्धतीने लावण्यात आलेले आहेत। परंतु सर्वात मोठा जो प्रश्नचिन्ह उमेदवाराला निर्माण होतोय तो की जिथं EVM मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी कॅमेरा कसल्याही पद्धतीचे नाही, म्हणजे त्या EVM मशीनवरती कॅमेऱ्याची नजर नसल्यामुळे उमेदवार याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। नेमका काय उमेद आहे आणि याच्यावरती काय प्रश्न होतोय हे आपण उमेदवाराला विचारू। उमेदवार याच्यावरती काय उत्तर देत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी EVM मशीन सील तोडल्याचं निदर्शनास आलेलं आहे। नेमकं काय होतोय आणि आपल्या उस्मानाबाद धाराशिवमध्ये इथं अशा प्रकारे का कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। CCTV प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे आहे, परंतु इथं CCTV प्रत्येक ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आलेले आहे। नेमकं यावरती निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे आपण पाहूयात। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिव।